बांधकाम कामगारांनो लक्ष द्या. सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे की बांधकाम कामगारांना आता मिळणार आहे 12,000 रुपये. पण हा फायदा नेमका कुणाला मिळणार आहे आणि कोणत्या बांधकाम कामगारांना हे 12,000 रुपये मिळणार आहेत? अर्ज कसा करायचा आहे आणि पैसे जे आहेत हे 12,000 रुपये आहेत कधीपासून आपल्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला होणार आहे ह्याबाबत सविस्तर माहिती देणार आहे. कारण की ह्याबाबत एक GR पण आलेला आहे, बांधकाम कामगाराचा शासन निर्णय आलेला आहे. ह्या शासन निर्णयामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे की कोणत्या बांधकाम कामगारांना हे 12,000 रुपये मिळणार आहेत आणि हे 12,000 रुपये कधीपासून बँक अकाउंटमध्ये तुमच्या खात्यामध्ये कधीपासून पडायला सुरू होणार आहे. संपूर्ण माहितीचा हा आजचा व्हिडिओ असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा. तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर नक्कीच हा व्हिडिओ संपूर्ण बघा. नमस्कार मित्रांनो, YM मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, बांधकाम कामगारासाठी आनंदाची बातमी आहे. बांधकाम कामगारांना आता 12,000 रुपये मिळणार आहेत. तो कोणत्या बांधकाम कामगारांना मिळणार आहेत, काय मिळणार आहेत, संपूर्ण A to Z माहिती सांगणार आहे. ह्याबाबत सविस्तर माहिती शासन निर्णय म्हणजे GR आलेला आहे शासनाचा. ह्या शासन निर्णय GRमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. मित्रांनो, तुम्ही पण बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला पण हे 12,000 रुपये मिळणार आहेत. परंतु संपूर्ण व्हिडिओ सविस्तर पहा. संपूर्ण माहितीचा व्हिडिओ असणार आहे. मित्रांनो, तुमच्याकडे फक्त एक काम आहे. तुमच्याकडे कुठल्याही एका बँकेचं अकाउंट असणं महत्त्वाचं आहे. तुमचं जे पोस्ट बँकेचं असेल किंवा स्टेट बँक ऑफ इंडियाचं असेल किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँक असेल किंवा जे काही तुमचे बँक अकाउंट असेल ते बँक अकाउंट तुमचं इथं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुमचं जर अकाउंट नसेल खोललेलं तर अकाउंट कसं खोलायचं ह्याबाबत मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं बँक अकाउंट उघडू शकतात. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे. तुम्हाला तुमचं ATM कार्ड जायची गरज नाही आहे किंवा पासबुक आणायची गरज नाही आहे. तुम्हाला घरी बसल्या तुमच्या पोस्टामार्फत तुम्हाला पासबुक येणार आहे आणि ATM कार्डसुद्धा पोस्टानेच येणार आहे. तुम्हाला बँकेमध्ये रांगेला उभं राहायची गरज नाही आहे. ह्याबाबत आपण सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. तुमचं जर बांधकाम कामगाराचं खरंच बँक अकाउंट नसेल तर या ठिकाणी पहा, तुम्हाला काय करायचं आहे. पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी मोबाईलच्या आपल्या प्ले स्टोरमध्ये जायचं आहे आणि प्ले स्टोरमध्ये गेल्यानंतर आपल्याला YONO SBI असं टाईप करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती YONO SBI क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं जे आहे ते असा ॲप येणार आहे YONO SBIचा. हे तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही तो व्हिडिओ संपूर्ण पाहू शकतात. कारण की अगदी तुम्हाला कसं अकाउंट ओपन करायचं आहे त्यापासून ते तुम्हाला पासबुक, ATM कार्ड, चेकबुक तुम्हाला कसं पोस्टाने येईल ह्याची सविस्तर A to Z माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. त्याची लिंक आपण व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते तुमचं बँक अकाउंट घरी बसून उघडू शकतात. चला मित्रांनो, हा विषय झाला बँक अकाउंट. ज्या बांधकाम कामगाराचं नाही त्यांना बँक अकाउंट तुम्ही घरी बसून उघडू शकतात. कुठेही बँकेमध्ये रांगेला उभा राहायची गरज नाही आहे. चला आपल्या पहिल्या मुद्द्यावर येऊयात की बांधकाम कामगारांना 12,000 रुपये त्यांच्या बँकेमध्ये जमा होणार आहेत. कधीपासून जमा होणार आहेत, केव्हा जमा होणार आहेत आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा आहे ह्याची संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यानंतर त्या अर्जासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत आणि त्यासाठी कोणकोणते बांधकाम कामगार हे पात्र असणार आहेत ह्याबाबत आपण सविस्तर माहिती बघूयात. तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात. पण त्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला फक्त एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. तुम्हाला भरपूर अशी मदत करणार आहे की भरपूर बांधकाम कामगार जे आहेत त्या बांधकाम कामगारांना महत्त्वाची माहिती आपण त्या बांधकाम कामगारापर्यंत पोहोचतो. तुम्हाला ज्या योजना माहिती नाहीत त्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही त्यामुळं चॅनलला फक्त एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला मित्रांनो, या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती पहा. या ठिकाणी जे आहे ते आपण शासन निर्णय बघूयात. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत मुंबई अंतर्गत नोंदणीत बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन लागू करण्याबाबत हा शासन निर्णय आलेला आहे. तर या ठिकाणी पाहू शकता शासन निर्णय काय आपण बघूयात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे आहे ते शासन निर्णय काय आपण या ठिकाणी बघूयात. तर या ठिकाणी शासन निर्णय असा आहे की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांनी त्यांचे वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना निवृत्ती वेतन लागू करण्यास या शासनाच्या निर्णयावरती मान्यता देण्यात येत आहे. तर या ठिकाणी पहा, ह्या योजनेसाठी पात्रतेचे निकष काय आहेत पाहू शकतात. पात्रतेचे निकष काय आहेत आपण बघूयात. तर या ठिकाणी पहा, पहिले निकष काय आहेत तर वयाची 60 वर्षे पूर्ण केलेली व मंडळाकडे नोंदीत असलेल्या सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील. तसेच त्यांच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकतात. त्यानंतर पती पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती पत्नी निवृत्ती वेतनकरिता पात्र राहतील. तथापि पती पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन
मिळत असेल तर संबंधितास दुबार निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणार नाही आहे. तर अशा प्रकारे त्यानंतर केंद्र शासनाच्या संदर्भातील क्रमांक 1 येथील आदर्श कल्याणकारी योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा, कर्मचाऱ्याचे दक्षता प्रतिदान निधी आणि विविध कर तरतुदीतून कायदा अंतर्गत लाभ प्राप्त करणारे बांधकाम कामगार निवृत्तीवेतनास पात्र राहणार नाही आहेत. तर अशा प्रकारे माहिती आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात वित्तीय निकष काय आहे, तुम्ही या ठिकाणी पहा. वित्तीय निकष असे असणार आहेत की पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदित कालावधीनुसार निवृत्तीवेतन अदा करण्याचे येईल आणि मंडळाकडे नोंदीत असलेल्या वर्षानुसार निवृत्तीवेतनाचे प्रमाण खालीलप्रमाणे असणार आहे. तर मित्रांनो, निवृत्तीवेतन कशा प्रकारे असणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. मंडळाकडे नोंदणीची एकूण वर्षे किती आहेत त्यावर डिपेंड असणार आहे. तर या ठिकाणी पाहू शकतात बांधकाम कामगार जर एकूण 10 वर्षे नोंदणी असतील, बांधकाम कामगार जर एकूण 10 वर्षे नोंदणी करत मंडळाकडे असतील तर त्यांना जे आहे ते लाभ किती भेटणार आहे या ठिकाणी पाहू शकतात 6,000 रुपये. बांधकाम कामगार जर एकूण 10 वर्ष नोंदणी करत असतील मंडळाकडे तर त्यांना जे आहे ते 6,000 रुपये भेटणार आहेत दर वर्षाला. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकतात बांधकाम कामगार जर या ठिकाणी 15 वर्षे असतील नोंदणी करत तर त्यांना जे आहे ते 9,000 रुपये मिळणार आहेत. आणि जर बांधकाम कामगार या ठिकाणी 20 वर्षे नोंदणी करत असतील तर त्यांना जे आहे ते 12,000 रुपये बांधकाम कामगारांना मिळणार आहे. तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते प्रूफ दाखवलेलं आहे, बांधकाम कामगारांना 12,000 रुपये मिळणार आहेत. तर अशा प्रकारे ज्या बांधकाम कामगार नोंदणी करत आहेत आणि जे बांधकाम कामगार 20 वर्ष नोंदणी करत मंडळाकडे आहेत अशा बांधकाम कामगारांना हे 12,000 रुपये मिळणार आहेत. जर तुम्ही बांधकाम कामगार 10 वर्षे नोंदणी केली असेल तर तुम्हाला 6,000. ज्या बांधकाम कामगारांनी 15 वर्षे नोंदणी केली असेल त्यांना 9,000 आणि ज्या बांधकाम कामगारांनी 20 वर्षे नोंदणी केली असेल अशा बांधकाम कामगारांना जे आहे ते 12,000 रुपये भेटणार आहेत अशा प्रकारे. तर ह्या सदर योजनेअंतर्गत होणारा खर्च मंडळाकडे जमा होणाऱ्या कामगार उपकरणामधून भागवण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर ह्या बांधकाम कामगारांनी अर्ज कसा करायचा आहे, काय करायचं आहे, संपूर्ण माहिती देणार आहे. तत्पूर्वी ह्याबाबत तुम्हाला अर्ज कसा करायचा, अर्ज कुठे करायचा आहे ह्याबाबत आपण संपूर्ण माहितीचा व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला मिळणार आहे बांधकाम कामगारांनो. त्याबद्दल तुमचा उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. उद्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि उद्याचा व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळेल. त्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही अर्ज कसा करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, संपूर्ण A to Z माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नक्कीच तुम्हाला समजेल असेल की कोणत्या बांधकाम कामगारांना हे 12,000 रुपये भेटणार आहेत. हे संपूर्ण तुमच्या लक्षात आले असेल आणि तुम्हाला संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा इम्पॉर्टंट माहितीचा व्हिडिओ इतर मित्रांना पण शेअर करायला विसरू नका. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.